अकोल्याच्या उगवा गावात नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी, गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ, पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना देखील कुलूप लावण्यात आलं. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उगवा गावातील पाणी टंचाईची दखल, आमदार अमोल मिटकरींशी संवाद साधला. तर पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार, अमोल मिटकरींची माहिती. अकोल्याच्या उगवा गावातील पाणी प्रश्न सोडवू न शकल्यानं ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांनी मागितली गावकऱ्यांची माफी. मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील एकूण 70 गावातील पाणी टंचाईला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, देशमुख यांचा गंभीर आरोप. पाण्यासाठी लाडक्या बहिणींची सुरू झालेली तारेवरची कसरत कमी होईल का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल. नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा, पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत, शौच खड्ड्यातील दूषित पाणी विहिरीत उतरत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले शेतीत. शिंदेंनी शेतीत केली आवाकाडोची लागवड. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी पिकाची शिंदेंनी लागवड केली. गोंदियाचं तापमान 42 अंशांवर. अशा ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यानं उन्हामुळे नागरिक त्रस्त. तर दुपारी 12 ते 4 पर्यंत सिग्नल बंद करा, नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात 44.6 अंश तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान. अकोल्याचं तापमान 44 अंशांच्या पार. उकाड्यामुळे नागरिक हैराण. रायगड जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला. 40 अंशांवर जिल्ह्याचं तापमान गेल्यानं नागरिक हैराण. नाशिकमध्येही उन्हाचा पारा वाढला. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 36%वर. 4 धरणातील पाणी 10%च्या खाली. तर जिल्ह्यातील 61 गावात 36 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. विदर्भात पारा वाढला. पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मागील 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम. आज सर्वाधिक तापमान चंद्रपुरात. परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं. निवेदन देऊन देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्यात 21 मंडळात भाजपनं केली तरुण अध्यक्षांची निवड. प्रथमच 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण चेहऱ्यांना संधी. शहरी आणि ग्रामीण अशा 2 प्रकारच्या अध्यक्षांची निवड करत जबाबदाऱ्याही वाटल्या. बीडमध्ये रणजित कासले विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल. आईच्या उपचारासाठी व्यावसायिकाकडून 6 लाख रुपये घेतले. मात्र वारंवार मागणी करून देखील परत न केल्यानं आंबेजोगाईमध्ये गुन्हा दाखल. रणजित कासलेला दिलेले 10 लाख मुलाच्या फीसाठी. बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळेंचं माझ्याकडे स्पष्टीकरण. 10 महिन्यांनंतर अखेर नाशिकच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणी न्याय. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. उपचारासाठी हलगर्जीपणा केल्यामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाला होता. दौंड तालुक्यातील वासुंदे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. अनेक बैलजोड्या शर्यतीत सहभागी. शर्यत पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती. रत्नागिरीतील गणपतीपुळेजवळ असलेल्या मालगुंडला पुस्तकांचं गाव अशी ओळख. वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी मालगुंड पुस्तकांचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन. पालकमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. भिवंडीतील 17 वर्षीय शोहेब शेख हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक. मौलवी निशार रजाला कल्याण रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. इंदापूर शहरातील जुना कचेरी रोडवर डॉक्टर प्रदीप दडस यांच्यावर हल्ला. आरोपींकडून वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल. मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट.
बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेत आत्महत्या. तरुणीचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तरुणीच्या आईची पत्राद्वारे न्यायाची मागणी. नाशिकच्या मालेगावात 3 राहत्या घरांना भीषण आग. खुद्दार नगर भागातील घटना. आगीत लाखोंचं संसार उपयोगी साहित्य जळून खाक. हिंगोलीच्या आसेगाव शिवारात बैलगाडा आणि पिकअपचा अपघात. शेतकरी पंडित मुळे आणि एका बैलाचा अपघातात मृत्यू. चालत्या रेल्वेवर अज्ञातानं दगड मारल्यानं चिमुकलीचा मृत्यू. सोलापूरच्या होटगी आणि टिकेकवरा स्टेशन दरम्यान घटना घडली. चिमुकलीला मृत घोषित करताच कुटुंबियांनी आक्रोश फोडला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. रायगडच्या तळा शहरात श्वानाला रेस्क्यू करण्यासाठी गेलेल्या टीमला नाल्यात आढळली बंदूक. रेस्क्यू टीमनं ही बंदूक पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू. जालन्यात शिवपुराण कथेच्या कार्यक्रमात वादळामुळे लोखंडी रॉड कोसळला. 25 जण जखमी. कार्यक्रमस्थळी 5000 भाविक उपस्थित असल्याची माहिती. धाराशिवमध्ये सुपारी तस्करीचं मोठं रॅकेट उघड. एकूण 2,25,00,000ची सुपारी जप्त. अन्न औषध प्रशासन आणि धाराशिव पोलिसांची संयुक्त कारवाई. नाशिकच्या येवल्यात गोरक्षकांवर हल्ला. घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाचा विंचूर चौफुलीमध्ये रास्ता रोको आंदोलन. सांगलीच्या वसगडे गावातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. बेकायदेशीरपणे रेल्वे प्रशासनानं जमिनी ताब्यात घेतल्या, मात्र मोबदला दिला नाही. शेतकऱ्यांचा आरोप. साताऱ्यातील पोवई नाक्यावर विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हिंदू संघटनेची निदर्शनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.